Into the Wild, Part First. Lost in the Jungle. भाग पहिला. जंगलामध्ये हरवून जाताना. The 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the jamba tree standing tall on the edge of Umbarzara. लपव्यामध्ये घालवलेला 8.5 तासांचा दिवस हा उंबरझऱ्याच्या काठावर असलेल्या उंच जांभा वृक्षाच्या इतकाच उपयुक्त ठरला. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट धिस नॅचरल वॉटर होल आय टूक एंट्रीज ऑफ अविफौना इन माय फील्ड नोट्स. नैसर्गिक पाणवठ्यावर माझा दिवस संपवण्याअगोदर मी तेथील स्थानिक पक्ष्यांच्या नोंदी माझ्या नोंदवहीत घेतल्या. सिन्स आय वॉज अलोन आय रश्ड टू पिटेझरी विलेज वेअर आय वॉज स्टेशनड. मी एकटाच असल्याने पिटेझरी गावाकडे मला घाईने जाणे आवश्यक होते, जेथे मी मुक्कामी होतो. इन कॅमोफ्लॉज द हिडन टूक माय एसेन्शियल came out of the hide and stretched out to my heart's content. भोवतालच्या परिसराशी जुळवून घेणारा पोशाख लपताना केला होता. माझे आवश्यक ते साहित्य घेतले आणि माझ्या मनाला समाधान वाटेल तितके स्वतःला ताणले. आय लिफ्टेड टू माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पिटेझरी. मी माझी कॅमेऱ्याची पिशवी उचलली आणि पिटेझरीला जाण्यासाठी असलेली ओळखीची पायवाट धरली. निगोशिएटिंग द वेब्ड लीव्ज ऑफ टीकवूड अँड मोहा ट्रीज. मोहाच्या झाडाची आणि सागवान वृक्षाच्या पानांच्या जाळीशी बोलत, ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड, कमीत कमी आवाज करत, आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वुड्स. मी जंगलामधून सावधपणे चालत होतो. वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन. एखाद्या सोबत्याबरोबर चालण्यापेक्षा जंगलामध्ये एकट्याने चालताना अधिक सावधानता लागते. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. मी इथे एकटाच एखाद्या कोल्ह्यासारखा होतो. फॉलोईंग द ट्रेल सायलेंटली, वॉचिंग विथ वाईड ओपन आईज. माय इयर्स वेअर ग्रास्पिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड्स जस्ट व्हेन अ फॅमिलियर साऊंड स्टन्ड मी. शांतपणे पायवाट चालत, उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करत, माझे कान वेगवेगळ्या प्रकारचे आवाज टिपत होते आणि लगेच एका ओळखीच्या आवाजाने माझे लक्ष वेधले. खॅक खॅक ख्या खॅक. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. तो लंगूर म्हणजे लांब हाताचे वानर, त्या लंगुराने दिलेली ती धोक्याची सूचना होती. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग on the tall tree making alarm calls out of fear for life. लंगुरांच्या टोळीचा प्रमुख हा उंच झाडावर बसून जीवाच्या भीतीने धोक्याची सूचना देत बसला होता. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलार्म कॉल्स. उरलेल्या लंगूर सेनेने या धोक्याच्या सूचनांचा आवाज वाढवणे चालू ठेवले. द नेटवर्क ऑफ अलार्म कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ॲज द पेट्रिफाईड लंगूर्स स्पीडेड टू द ट्रीज नियर अँड फार अँड सिक्युअर्ड देअर प्लेसेस ऑन ट्री टॉप्स. जसे जसे भयभीत लंगूर जवळच्या तसेच दूरच्या झाडांवर घाईने पळायला लागले आणि त्यांनी
झाडाच्या टोकांवर सुरक्षित जागा मिळवल्या, तसे धोक्याच्या सूचनांचा आवाजाचा जाळ्याचा टप्पा वाढायला लागला. ऑल धिस अपहिवल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन ॲनिमल, प्रेझेन्स ऑफ अ लिओपार्ड. ही सगळी उलथापालथ चित्ता या एका प्राण्याच्या उपस्थितीने निर्माण केलेली होती. मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स वेन दे सी अ प्रेडेटर टायगर ऑर लिओपार्ड नियर बाय. जेव्हा शिकारी वाघ किंवा चित्ता यांना अनेक प्राणी पाहतात, तेव्हा ते धोक्याच्या सूचना देतात. द लंगूर इज द मोस्ट रिलायबल when it comes to finding clues about the presence of the apex predator in the jungle. जंगलामध्ये जेव्हा सर्वोच्च शिकारी म्हणजे वाघ किंवा चित्ता यांच्या उपस्थितीची सूचना मिळवण्यासाठी लंगूर हे सर्वात खात्रीलायक असतात. द माइटी इल्युझिव्ह लिओपार्ड ऑफ उंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेअर. उंबरझऱ्याचा सर्वात बलवान चकवा देणारा चित्ता गुहेच्या बाहेर होता. ही वॉज ऑन द प्रॉल. तो सावध शोधत होता. द स्टेल्थिली मूव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लोक वॉज स्पाईड बाय दीज लंगूर्स. सोनेरी काळे ठिपके ठिपके असलेला अंगरखा घातलेली आकृती हळूच चोरट्या पावलांनी फिरते आहे हे लंगुरांनी हेरले होते. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लीजन ऑफ लंगूर्स वेर गिविंग अलार्म कॉल्स. अगदी छोट्या छोट्या अशा लंगूर सेनेतल्यांनी सुद्धा सूचना द्यायला सुरुवात केली होती. चक चक. आय स्टेड पुट. मी स्थिरपणे थांबलो. गेज्ड द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅनड द एरिया व्हिज्युअली. लंगुरांच्या नेत्याचे लक्ष कोणत्या दिशेकडे आहे याकडे पाहिले आणि तो प्रदेश डोळ्याने निरखला. टूक सम स्टेप्स. काही पावले चाललो. स्टॉप्ड अगेन. पुन्हा थांबलो. A fresh scat was lying before me on the trail. पायवाटेवर माझ्या समोरच नुकतीच टाकलेली एक विष्ठा होती. The bluish purple flies were hovering over it. निळ्या जांभळ्या माशा त्यावर घुंगावत होत्या. I was sure that the leopard was somewhere near. मला खात्री होती की चित्ता तिथे कुठेतरी जवळ होता. द डिस्टंट अलार्म कॉल्स ऑफ 4-horned antelope वॉज ॲडिंग टू द केऑस. 4 शिंगी काळविटाच्या दूरवरून दिल्या जाणाऱ्या धोक्याच्या सूचना अजूनच गोंधळ वाढवित होत्या. आय बेअरली वॉकड अराउंड 15 meters अँड स्टॉप्ड. मी केवळ 15 मीटर इतके चालून गेलो आणि थांबलो. आय हॅड ॲपरंटली एंटर्ड इन द सॅन्क्टम सॅन्क्टोरियम ऑफ मिरॅकल कॉल्ड लिओपार्ड. मी अगदी उघडपणे त्या चमत्काराच्या, ज्याला चित्ता म्हणतात, त्याच्या गाभाऱ्यात पोहोचलो होतो. बट द बिग कॅट वॉज नॉट व्हिजिबल. पण ते मोठे मांजर तिथे दिसत नव्हते. इट इज ॲन इल्युझिव्ह ॲनिमल. तो एक चकवणारा पशु आहे. द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाईम अँड अगेन. भोवताल वारंवार मला आठवण करून देत होते की मी पूर्णपणे एकटा आहे. ॲज आय मूव्ड फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पिटेझरी. जसे की मी पिटेझरीच्या पायवाटेवर पुढे सरकलो, द फेडिंग अलार्म कॉल्स वेअर स्टिल हर्ड इन द बॅकग्राऊंड.
कमी होत गेलेल्या धोक्याच्या सूचना अजूनही माझ्या मागे चालू होत्या. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लिओपार्ड हॅड मूव्ड अवे. चित्ता तिथून निघून गेल्याचे मी आपसुकच सांगू शकत होतो. मीनवाईल I saw a man standing at a distance with a stick in his hand. दरम्यान हातात काठी घेतलेला एक माणूस मी दूर अंतरावर पाहिला. As I approached, he appeared spooked due to the alarm calls of the leopard. मी जवळ गेलो आणि तो मला चित्त्याच्यासाठी असलेल्या धोक्यांच्या सूचनेमुळे घाबरलेला दिसला. वी ग्रीटेड इच अदर. आम्ही एकमेकांशी स्वागतपर बोललो. ही वॉज राजू इस्कापे फ्रॉम पिटेझरी. तो पिटेझरीचा राजू इस्कापे होता. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लिओपार्ड्स मूवमेंट. तो लाकडे गोळा करण्यासाठी आला होता, परंतु चित्त्याच्या हालचालीने मागे सरकला होता. राजू वॉज अमेज्ड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी विजिट्स टू उंबरझरा. मी एकट्याने उंबरझऱ्याला वारंवार देत असलेल्या भेटीबद्दल राजू आश्चर्यचकित झाला होता. द हॅवन फॉर टायगर्स, लिओपार्ड्स अँड स्लॉथ बियर्स. ते वाघ, चित्ता आणि आळशी अस्वल यांचे आश्रयस्थान होते. वी स्टोन्ड अंडर अ ट्री टू टेक अ ब्रेक. आम्ही झाडाखाली विश्रांतीसाठी थोडा वेळ थांबलो. वी बोथ फेल्ट अ बिट रिलॅक्स्ड. दोघांना थोडा वेळ आराम वाटला. नाऊ वी वेअर 4 eyes, 4 hands with sticks. विथ अ स्टिक. आता आम्ही 4 डोळे, 4 हात आणि काठीसह होतो. देन वी बोथ रिझ्युम्ड आवर वॉकिंग टूर. नंतर आम्ही दोघांनी चालत प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. देर वॉज 1 टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. तिथे मुख्य पायवाटेला लागून छोटी पायवाट फुटलेली होती. I will take this route. You go straight, said Raju and turned right. मी या रस्त्याने जातो, तुम्ही सरळ जा, राजू म्हणाला आणि उजवीकडे वळला. I kept walking straight until I climbed a familiar hillock. मी नेहमीची ओळखीची टेकडी चढेपर्यंत सरळ चालत राहिलो. I crossed the cement pillar and stones stacked by Forest Development Corporation to make the boundary of the forest compartment. वन विकास महामंडळाने आपली सीमा ठरवण्यासाठी सिमेंटचे खांब आणि दगड ठेवले होते, ते मी ओलांडले. टूक अनदर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन. पण उतरताना मी दुसरी पायवाट धरली. वॉकड अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लीव्ज. लाल तपकिरी पानांनी भरलेला महुआ वृक्ष चालून ओलांडला. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन्ड व्हेरी वेल. झाडाखालील जागा अगदी व्यवस्थित साफ केलेली होती. द थॉट इन्स्टंटली फ्लॅशड इन माय माइंड. आय हॅड लॉस्ट माय वे. माझ्या मनात क्षणात विचार चमकून गेला की मी रस्ता चुकलो आहे. नेक्स्ट मोमेंट आय फाउंड अनदर डस्की ट्रेल. पुढल्या क्षणी मला अजून एक अंधुक पायवाट आढळली. हेस्टिली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू ॲन ओपन फील्ड. घाईने मी ती पायवाट धरली जी मला एका अरुंद घाटातून पुढे नेत उघड्या मोकळ्या मैदानात घेऊन आली. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलक्स ऑफ ड्राय डिसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट.
ते क्षेत्र उष्णकटिबंधातील पानगळीच्या वृक्षवनांच्या टेकड्यांनी घेरलेले होते. आय टर्न्ड बॅक टू स्पॉट द सन. आय टर्न्ड बॅक टू स्पॉट द सन. मी सूर्याचा ठाव ठिकाणा घेण्यासाठी परतलो. मागे वळून पाहिले. नाऊ द जिओग्राफिकल वेस्ट वॉज सेट. आता भौगोलिक पश्चिम निश्चित झाली होती. दिशा. द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश्ड. अंधुक पायवाट आता अदृश्य झाली होती. गुड हेवन्स. अरे देवा. आय वॉज लॉस्ट. मी हरवलो होतो. कम्प्लिटली लॉस्ट इन धिस जंगल. पूर्णपणे जंगलात हरवलो होतो. दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम. आणि तेही अगदी भयानक वेळी. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लीटिंग रनर. एका चपळ धावपटूप्रमाणे सूर्य मावळत होता. सोक्ड इन माय ओन स्वेट. माझ्या स्वतःच्या घामातच मी भिजून गेलो होतो. आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कंटेंट. माझ्या हृदयाला समाधान होईल तितके ओरडल्यासारखे मला वाटले. बट देर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन धिस वाइल्डरनेस. पण या निर्जन प्रदेशात माझा आवाज ऐकण्यासाठी कोणी पण नव्हते. आय हॅड 2 बॅग्स विथ मी. माझ्याकडे माझ्याबरोबर 2 बॅग होत्या. द शबनम बॅग हॅव्हिंग द कॅमेरा अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग यूज्ड इन विलेजेस टू कॅरी टिफिन. एक शबनम बॅग ज्यात एक कॅमेरा होता आणि दुसरी एक खाण्याचा डबा नेण्यासाठी खेडूत वापरतात ती छोटी हाताने बनवलेली रंगीत बॅग. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ. डब्यात अजून थोडे अन्न शिल्लक होते. बट आय डिडंट फील लाईक हॅविंग इट. पण मला ते खावंसं वाटत नव्हतं. द ब्लॉझमिंग बॉक्सवूड ट्रीज, द भूप भूप साऊंड ऑफ कॉकल बर्ड, द सॉन्ग ऑफ रॉबिन बर्ड, ऑल ॲपियर्ड ॲलियन टू मी. बहरत असलेला बॉक्सवूड वृक्ष, भूप भूप आवाज करणारा पलंग पक्षी, रॉबिन पक्ष्याचे गाणे, या सर्व गोष्टी मला अपरिचित भासू लागल्या. इट वॉज मोर दॅन an hour and I was still there searching for a suitable tree to climb and get secured. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला असेल. मी अजून वर चढून बसणे आणि सुरक्षिततेसाठी योग्य असे झाड शोधत होतो. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट. माय माइंड वॉज टेलिंग मी. त्या सोडलेल्या पायवाटेकडे मागे जा, माझे मन मला सांगत होते. बट देर वेर नो साईन्स ऑफ द ट्रेल. पण तिथे पायवाटेचे कोणतेही चिन्ह नव्हते. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलक बिफोर मी. माझ्या समोर असलेल्या टेकडीवर चढणे या व्यतिरिक्त मला दुसरा पर्याय नव्हता. There were more hillocks and some more around the one I was standing. तिथेच खूप टेकड्या होत्या आणि मी उभा होतो त्याभोवती तर अधिक होत्या. नियर माय फीट वेअर द ड्राईड अप ड्रॉपिंग ऑफ स्लॉथ बियर. आळशी अस्वलाची वाळलेली विष्ठा माझ्या पायाजवळ होती. द स्लॉथ बियर ऑफ उंबरझरा must be out in open sniffing for food. I cautioned myself. उंबरझऱ्याचे आळशी अस्वल या मोकळ्या जागेत निश्चितच अन्नासाठी हुंगत फिरत असले पाहिजे, मी स्वतःला सूचित केले. थिंकिंग ऑफ अवर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ
इव्हेंच्युअलिटी आय मेड अ मूव्ह. शेवटी सर्व प्रकारच्या घटनेला टाळण्याचा विचार करत मी तिथून निघालो. आय रॅन डाऊन द हिलक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड. मी अगदी घाईने चढलेली ती टेकडी पळत पळतच उतरली. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाव. पश्चिम दिशा माझ्या उजव्या बाजूला होती. द इव्हनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्ल्ड हेअर. सायंकाळचा मंद वारा माझ्या ओल्या कुरळ्या केसातून वाहत होता. माय स्टमक वॉज एकिंग. माझे पोट दुखत होते. आय केप्ट वॉकिंग इन होप. आशेवर मी माझे चालणे चालू ठेवले. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स आय फाउंड अ ब्राईट रेड सॉईल ट्रेल. अंदाजे 50 पावलानंतर मला गर्द लाल मातीची पायवाट सापडली. आय फाउंड माय सिल्वर लायनिंग ऑन धिस ट्रेल. आय फाउंड माय सिल्वर लायनिंग ऑन धिस ट्रेल. या वाटेवर मला अधिक सकारात्मक वाटायला लागले. देअर वेअर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन धिस ट्रेल. या पायवाटेवर सायकलच्या चाकांच्या खुणा होत्या. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी. माझ्यासाठी ती एक फार समाधानाची गोष्ट होती. देअर मस्ट बी अ व्हिलेज नियर बाय. आय रिॲश्युअर्ड मायसेल्फ. येथे जवळपास एखादं खेडं असलं पाहिजे, मी स्वतःला आश्वासित केलं. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस्ड. हाऊ फार इज द विलेज अँड वेअर, इन विच डिरेक्शन. आणि अधिक प्रश्न पुन्हा उसळून आले. ते खेडं किती दूर आहे आणि कुठे, कोणत्या दिशेला. आय क्लाइम्ड वन मोर हिलक अँड ट्राईड टू लोकेट सायन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. मी अजून एक टेकडी चढली आणि मी मानवी वस्तीच्या चिन्हांचा ठाव ठिकाणा घेण्याचा प्रयत्न केला. माय लेग्स वेअर ट्रेम्बलिंग. माझे पाय लटपटत होते. ॲज आय रीच्ड द टॉप ऑफ द हिल आय जम्प्ड विथ जॉय. मी टेकडीवरच्या टोकावर पोहोचलो. मी आनंदाने उडीच मारली. आय हर्ड द साऊंड्स ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर. मी लाऊडस्पीकरमध्ये लोकांच्या बोलण्याचे आवाज ऐकले. इन अ जिफ्फी आय रॅन डाऊन द हिल टुवर्ड्स द साऊंड विथ अ फुल व्हिगर. झटक्यात, अगदी उत्साहात आवाजाच्या दिशेने मी खाली पळत गेलो. स्टंबल्ड अँड फेल डाऊन. अडखळून मी खाली पडलो. सॉ ड्रॉपिंग ऑफ ब्ल्यू बुल्स नियर बाय. जवळपास नीलगाईची विष्ठा पडलेली पाहिली. स्ट्रगल्ड, स्टूड अप अँड डिसायडेड विच डिरेक्शन टू मूव्ह ऑन. धडपडत उभा राहिलो आणि कोणत्या दिशेला गेले पाहिजे ते ठरवले. द सायन्स ऑफ सिव्हिलायझेशन वेअर व्हिजिबल. लोकवस्तीची चिन्हे दिसायला लागले. द टायनी स्लीपी विलेज ऑफ पिटेझरी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. हिरव्या जंगलातून पिठेझरीचे शांत सुस्त खेडे मला दिसू लागले होते. द लँटर्न ऑफ राजाराम भालवीज फार्म. लाऊडस्पीकर इन्स्टॉल्ड केशव भालवीज मॅरेज. ऑल वेअर इन क्लिअर साईट. राजाराम भाळवी यांच्या शेतातला कंदील, केशव भाळवीच्या लग्नाचा लाऊडस्पीकर बसविलेला, सगळं स्पष्ट दृष्टीच्या टप्प्यात आलं होतं. टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक अँड फॅमिलियर हिलक. सुई हुडकी. डाव्या बाजूला वळालो आणि त्या खेड्याचं जे तळं होतं ते शोधण्यासाठी बघितलं. ते शोधून पाहिलं. ओळखीची टेकडी सुई हुडकी पाहिली. द डॉग बार्क्ड टू वेलकम मी टू द विलेज. कुत्र्याने भुंकून गावात माझे स्वागत केले होते.
द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू टेक अ बाथ. सर्वात पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे आंघोळ. द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेसनड अ बिट. हातापायाचे लटपटणे आता थोडे कमी झाले होते. द स्टमक एक स्टार्टेड अगेन. पोटात पुन्हा दुखायला लागलं. एट टू द फुल अँड देन स्लम्प्ड ऑन द कॉट. भरपेट खाल्लं आणि मटकन पलंगावर झोपलो. लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय. ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत जागाच होतो. आय स्पोक टू माय सेल्फ, देर स्टील एक्झिस्ट अ जंगल वेर आय कॅन गेट लॉस्ट. इजंट दिस आवर गुड लक. अजूनही हरवून जाण्यासारखं जंगल अस्तित्वात आहे. ही नशिबाची गोष्ट आहे, मी स्वतःशीच म्हणालो. टेकन फ्रॉम सखा नागझिरा बाय किरण पुरंदरे. किरण पुरंदरे यांच्या सखा नागझिरा या पुस्तकातून. वाचन मालखरे व्ही.एम., गुंजवटी तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. पार्ट 2. ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोळे. नागरहोळेच्या चित्त्याचा पाठलाग करताना. शाज जंग इज अ वाईल्ड फोटोग्राफर. शाज जंग एक वन्यजीव छायाचित्रकार आहेत. शाज जंग हे एक वन्यजीव छायाचित्रकार आहेत. सिनेमॅटोग्राफर, चलचित्रकार, बिग कॅट ट्रॅकर, चित्त्याचा माग काढणारा, मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट रिसोल्युशन सीकर, मनुष्य आणि प्राणी यांच्यातील संघर्षावर मार्ग शोधणारा, अँड लॉज ओनर, लॉजचा मालक. ऑल रोल्ड इन वन. सगळ्या भूमिका एकट्यानेच. वेन ही इज अवे फ्रॉम द जंगल ऑफ नागरहोळे, ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क, he has leading photography safaris in Africa or showcasing his work at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet's riches. नागरहोळेचे जंगल म्हणजे आता ज्याला अधिकृतरित्या राजीव गांधी नॅशनल पार्क असे म्हटले जाते. जेव्हा यापासून तो दूर असतो तेव्हा तो आफ्रिकेत छायाचित्रणाच्या प्रवासासाठी गेलेला असतो किंवा राजधानीच्या शहरांमध्ये कलादालनांमध्ये त्याची कला दाखवित असतो. आणि ज्यांना रस आहे अशांना या ग्रहाच्या म्हणजे पृथ्वीच्या श्रीमंतीबद्दल बोलत असतो. शाज रिकॉल्स विथ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडंट that ultimately leads to his answering the call of felines over a career dedicated to finance. अर्थक्षेत्राशी संबंधित व्यवसायाकडे समर्पित होण्यापेक्षा त्याने शेवटी मार्जार जातीच्या आवाहनाला दिलेल्या प्रतिसादाच्या प्रसंगाची त्याला स्पष्ट आठवण होते. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट. ती सूर्यास्ताच्या आसपासची वेळ होती. वी वेअर ॲट अ जंक्शन. आम्ही एका जंक्शनच्या जवळ होतो. द डिअर वेअर कॉलिंग, ही सेज. तो म्हणतो, हरणं ओरडत होती. वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न, ही कंटिन्यूज. पलीकडचे काही दिसू नये अशा एका कोपऱ्यावर आम्ही गेलो. तो पुढे सांगतो. अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज धिस ओल्ड लिओपार्ड. त्यापुढे रस्त्यातच एक म्हातारा चित्ता होता. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. त्याला पाहून तुम्ही सहज सांगू शकाल की त्याचं सर्वोत्तम काळ आता भूतकाळात जमा झाला आहे. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन हिम. जंगलाने त्यावर
बराच सूड उगवलेला होता. ही ओनली हॅड 3 कॅनाइन्स. त्याला फक्त 3 सुळे होते. हिज आईज वेअर सॅगिंग. त्याच्या डोळ्यात झोप होती. क्लोज टू धिस लिओपार्ड वॉज अनदर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. या चित्त्याच्या जवळच अजून एक खूपच तरुण चित्ता होता. देखणा नर चित्ता, जो की हल्लीच आपल्या तरुणपणामध्ये प्रवेश केलेला होता. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. ते जणू काही भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांना पाहिल्यासारखेच होते. इट वॉज क्लिअर दॅट देर वॉज गोइंग टू बी अ फाईट. आता झुंज होणार हे स्पष्ट होते. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग अँड वी हॅड टू लिव्ह. दुर्दैवाने सूर्य मावळत होता आणि आम्हाला तिथून निघून जावे लागणार होते. बट द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक टू द स्पॉट. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या ठिकाणी परत गेलो. सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लिओपार्ड. उंच खडकावर तो तरुण चित्ता होता. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम हिज गॅश अक्रॉस हिज फेस. लांबट पण खोल जखमेतून रक्त त्याच्या चेहऱ्यावरून उघळत होते. ही सॅट देअर लाईक ही वॉज अ किंग ऑफ द जंगल. तो तेथे जंगलच्या राजासारखा बसला होता. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर, दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हिम अँड फॉर मी. मला तेव्हाच कळाले की त्याने आत्ताच सर्व नियंत्रण मिळवलेले आहे आणि त्याच्यासाठी नव्या प्रवासाची ही सुरुवात होती. तसेच माझ्यासाठी सुद्धा. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लिओपार्ड, द विक्टर स्कारफेस ॲज शाज नेम्ड हिम, not only made him Shah's famous among India's wildlife community, but also led to Shah's enviable reputation as a chronicler of the wild. त्या चित्त्याचे ते छायाचित्र, द विक्टर म्हणजे विजेता, व्रणित चेहरा असे शाजने त्याला नाव दिले. या चित्राने शाजला फक्त भारतातल्या वन्यजीव प्रेमी समाजातच प्रसिद्ध केले नाही, तर शाजला वन्यजीव इतिहासामध्ये हेवा वाटावा अशी प्रसिद्धीसुद्धा मिळवून दिली. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस आय हॅव डिस्कवर्ड अदर लिओपार्ड्स, हिज मेट्स, अँड डिस्कवर्ड हिज नेमेसिस टायगर्स. माझ्या स्कारफिशच्या छायाचित्रणाच्या प्रवासात मी दुसरे चित्ते, त्यांची सवंगडी, सोबती आणि त्यांचे प्रतिस्पर्धी वाघ शोधले. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगनिस्ट ऑफ माय वर्क साया व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेसवर काम करताना मी माझ्या सध्याच्या कामाचा नायकसुद्धा शोधला, साया. धिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर, द बिहेवियर ऑफ विच इज बीइंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट्स. तो जगातला पहिला काळा चित्ता आहे ज्याच्या हालचालींचं कॅमेऱ्यातून अगदी जवळून चित्रण केलं आहे. सो फार all the research on the animals has been done through camera traps. आणि अशा प्रकारे कॅमेऱ्याच्या जाळ्यामधून या प्राण्यांवर सर्व संशोधन केलेलं आहे. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल शाज हॅज मॅनेज्ड टू कलेक्ट प्रेशियस फुटेज
including that of the animal mating, to piece together the incredible landscape of Black Panther's life. अनेक महिन्यांच्या परिश्रमातून शाझने मौल्यवान अशा छायाचित्रणाचे क्रमवार प्रसंग, अगदी त्यात प्राण्यांच्या मिलनाचा सुद्धा समावेश आहे, त्या सर्व टिपलेल्या छायाचित्रणाचे एकत्रीकरण केले तर अविश्वसनीय अशा काळ्या चित्त्याच्या जीवनाचे चित्र तयार होऊ शकते. साया, स्कारफेस अँड पारडस, द लिओपार्ड that lost to Scarface, have also led Shaz down a different path of discovery. साया, स्कारफेस आणि पारडस, जो चित्ता व्रणित चेहरा हरवून बसला, त्याने शाझला शोधाच्या एका वेगळ्या मार्गावर नेले. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटॅट हॅज लेड शाझ टू क्रिएट द बफर झोन रिसोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया, BCRTI. त्यांच्या बाबतीत आणि त्यांनी गमावलेल्या वस्तीस्थानाबद्दल माहिती करून घेण्यासाठी शाझने बफर कन्फ्लिक्ट रिसोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडियाची निर्मिती केली. इट इज an agency that educated villagers who live on the fringe of the forest on the importance of conservation. ती एक संस्था आहे जी जंगलाच्या सीमेवर राहणाऱ्या खेडूतांना वनांच्या संरक्षणाचे महत्त्व याबद्दल शिकवते. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट झोन, एक्सप्लेन्स शाझ. मनुष्य आणि प्राणी यांच्या संघर्षाच्या प्रदेशाच्या अगदी मध्यभागी आपण आहोत, शाझ खुलासा करतो. There is no specific buffer zone here around नागरहोळे. इथे नागरहोळेच्या जंगलाच्या भोवताली काही विशेष अशी मोकळी जागा नाही. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. जिथे शेते सुरू होतात तिथे जंगलाचा मध्यभाग संपतो. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोर इन्कर्शन्स इन टू द फील्ड आर व्हेरी कॉमन. दुष्काळात हत्ती आणि जंगली डुकरांचे शेतात होणारे आक्रमण ही तर नेहमीची घटना आहे. ओल्डर लिओपार्ड लाईक पारडस who have lost territory in the forest often carry away livestock from the villages. पारडससारखा म्हातारा चित्ता ज्याने जंगलातील आपला प्रदेश गमावलेला असतो, तो नेहमीच खेड्यातून गुरेढोरे उचलून नेतो. दिस क्रिएट्स रिझेंटमेंट अमंग लोकल्स टुवर्ड्स द ॲनिमल्स on occasion leading to unpleasant situation. यामुळे स्थानिक लोकांमध्ये या प्राण्यांच्या बाबतीत संताप निर्माण होतो, ज्यामुळे वाईट परिस्थिती निर्माण होते. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द भारती अम्ब्रेला, शाझ प्रोव्हाइड्स locals with vocational training with the aim of educating locals on the merits of conservation and to help them benefit from tourist currency. पर्यटन उत्पन्नाचा चांगला उपयोग करण्यासाठी भारती या उपक्रमाखाली वनसंरक्षणाचे गुण लक्षात घेऊन स्थानिक लोकांच्या शिक्षणाचे ध्येय ठेवून पर्यटन उत्पन्नाचे फायदे मिळवून देण्यासाठी शाझ स्थानिक लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण पुरवतो. The visitors at the resort are welcome to volunteer to teach a skill training class of their choice. आश्रयासाठी आलेल्या पर्यटकांना आपल्या आवडीचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले जाते.
The acquired skills enable locals to find employment with any number of wildlife resorts in the region, if not in a faraway city. दूरवरच्या शहरात नसेल तर स्थानिक पर्यटन आश्रयस्थळी मिळवलेले कौशल्य स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी उपयोगी पडते. मधे गौडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरिस्ट who is trained at Bharati and is now certified naturalist employed by the bison. भारतीमध्ये प्रशिक्षित मधेगौडा हा असाच एक स्थानिक शेतकरी द बायसनने प्रमाणित करून नियुक्त केलेला निसर्गप्रेमी आहे. इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ सीझन्स यील्ड ऑफ शुगरकेन टू सच ॲनिमल अटॅक्स. अशा प्राणी हल्ल्यामध्ये हंगामातील ऊसाच्या उत्पादनापैकी जवळपास 80% उत्पादन मी पूर्वी गमावत असे. आय यूज्ड टू हेट देम. मी त्यांचा तिरस्कार करीत असे. बट नाऊ आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम, ही सेज. पण आता प्राणी किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांना सांभाळण्याचे मोल मी शिकलो आहे, तो म्हणतो. आय हॅव नोन दीज जंगल्स फॉर 35 years. 35 वर्ष झाली मला हे जंगल माहीत आहे. आय नो वेअर द ॲनिमल्स आर अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड व्हिजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. कोणता प्राणी कोठे आहे हे मला माहीत असते आणि मी समजतो की मी पर्यटकांना मार्गदर्शन करू शकतो आणि त्यातून पैसे मिळवू शकतो. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. आणि एक प्रकारे प्राणीच मला पैसे परत देत आहेत. द फॉरेस्ट्स हॅव टॉट मी मेनी थिंग्स. जंगलांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. फॉर इन्स्टन्स लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. उदाहरणार्थ ऐकणे ही गोष्ट दृष्टीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल, सिट अँड लिसन. फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, ही एक्सप्लेन्स. तुम्हाला तुमचे वाहन बंद करावे लागते, बसावे लागते आणि ऐकावे लागते, कारण जंगल सतत पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या आवाजाद्वारे तुम्हाला सतत बोलत असते. ट्रॅकिंग अॅन ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. प्राण्यांचा माग काढणे तुम्हाला जीवनाचे धडे देतो. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. काळ्या चित्त्याने मला सहनशीलता शिकवली. बट अबोव ऑल इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. पण त्या सर्वांपेक्षा त्याने मला शिकवले की शोधणे कधीही थांबवू नये. देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. कितीतरी आश्चर्यकारक अनुभव असे आहेत की त्यातून शिकावे आणि जगात सर्वांना